नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत खेतवाडीचा सुखकर्ता या मंडळामध्ये. आणि आमचं मोरळ यावर्षीचं हेच आहे की जी समोर आपल्यासमोर जी नारी शक्ती दिसते आहे त्या नारी शक्तीने पण स्वतःला कमी समजू नये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सार्वजनिक गणेशोत्सव मंडल खेतवाड़ी तीसरी क्रॉस लेन यहाँ उपस्थित सभी गणेश भक्तों का हार्दिक स्वागत करता है. इस पावन अवसर पर हम प्रस्तुत कर रहे हैं श्री विनायक की रूपी अवतार में श्री गणेश जी की मनमोहक मूर्ति. पुराणों के अनुसार एक समय अंधकासुर नामक राक्षस ने माता पार्वती को बलपूर्वक अपनी अर्धांगिनी बनाना चाहा और अहंकार में लिप्त होकर उन्हें कहा, पार्वती, हे पार्वती, अरे शरीर पर भस्म लगाने वाला वो बैरागी, भूतनाथ, शमशान निवासी, वो शंकर, उसको त्याग दो और मेरी बन जाओ. उसी क्षण माता पार्वती ने शिव जी को आवाहन किया. भोलेनाथ, शिव शंकर, कहाँ हो तुम? तुरंत चले आओ. देखो, ये दुष्ट अंधक मुझे बलपूर्वक अपनी पत्नी बनाना चाहता है. ये बात सुनकर शिव जी अत्यंत क्रोधित हो गए. हे दुष्ट अंधक, तेरी इतनी हिम्मत कि तू मेरी अर्धांगिनी पार्वती को हासिल करना चाहता है. अब तू नहीं बचेगा, नहीं बचेगा. ले. फिर गुस्से में आकर शिव जी ने अपना त्रिशूल अंधकासुर के शरीर के आर पार कर दिया. लेकिन जैसे ही अंधकासुर उस त्रिशूल से लहूलुहान हुआ, उसके खून की एक एक बूंद से अनगिनत अंधकासुर राक्षसों का निर्माण होने लगा. माता पार्वती को तुरंत एहसास हुआ कि हर एक दैवीय शक्ति में दो तत्व होते हैं, एक पुरुष तत्व और दूसरा स्त्री तत्व. देवी पार्वती के आवाहन पर हर दैवीय शक्ति स्त्री तत्व में प्रकट हुई. परिणाम स्वरूप अंधकासुर राक्षस के खून की एक एक बूंद स्त्री तत्वीय शक्ति अपने शरीर के भीतर समाने लगी. अंधकासुर का निर्माण होना कम हुआ, लेकिन समाप्त न हो सका. तब माता पार्वती की रक्षा हेतु अंधकासुर का वध करने साक्षात श्री गणेश जी प्रकट हुए. उन्होंने माता पार्वती को कहा, हे माते, तू चिंता ना कर. फिर श्री गणेश जी ने स्त्री रूप धारण किया, जिसे पुराणों में श्री विनायकी देवी के रूप में जाना जाता है. श्री विनायकी ने अंधक को बांधकर अपनी सूंड से अंधक के शरीर का सारा खून एक साथ खींच लिया और खून की एक एक बूंद को जमीन पर गिरने से बचाया. इस तरह श्री विनायकी के हाथों अंधक राक्षस का अंत हो गया. शास्त्रों में भगवान श्री गणेश जी का यही रूप श्री विनायकी, श्री गणेश जी के नाम से प्रचलित हुआ, जो असल में माता पार्वती और श्री गणेश जी के तत्व से भरा हुआ रूप माना जाता है. इस पवित्र भारत भूमि पर बड़ी तादाद में कर्तव्यपरायण और साहसी नारियों ने जन्म लिया, जैसे कि झांसी की रानी लक्ष्मीबाई, हिंदू धर्म रक्षक श्री छत्रपति शिवाजी महाराज जी की माता जीजाबाई, सिंधुताई सपकाल तथा मदर टेरेसा, कल्पना चावला, सुनीता विलियम्स. ऐसी कई सारी नारियों ने शक्ति बनकर समाज का उद्धार किया है. नारी शक्ति है, लक्ष्मी है, अन्नपूर्णा है, सरस्वती है, जननी है. नारी समृद्धि, नारी ज्ञान है, सुख है, शांति है. यहाँ पर उपस्थित तमाम नारियां भी अपने आप में एक रणरागिनी है.
आपको बस अपनी स्वयं शक्ति का एहसास होना जरूरी है। घर के साथ साथ ऑफिस की सारी जिम्मेदारियां भी उतनी ही कुशलता से निभाने वाली और पुरुषों के कदम से कदम मिलाकर चलने वाली आज की कर्तव्य दक्ष नारी है आप। देश बदल रहा है क्योंकि नारी की सोच और समझ बदल रही है। सिर्फ चूल्हा बर्तन की उलझ से बाहर आकर नारी प्रतिदिन सुलझ रही है। हर एक अन्याय का प्रतिकार बड़ी निडरता से कर रही है। बप्पा, हमारी माता बहनों को आपका आशीर्वाद सदैव प्राप्त होता रहे ताकि आज की नारी कामयाबी के नित नए नए मकाम हासिल कर सके। आपके समक्ष हम प्रस्तुत कर रहे हैं देवों के देव श्री गणेश जी ने धारण किया हुआ वही श्री विनायकी रूप। आप सभी भक्तजन विनम्र और नतमस्तक होकर श्री विनायकी रूप में श्री गणेश जी के इस विलोभनीय और मंगलमय रूप का आशीर्वाद लीजिए। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत खेतवाडीच्या सुखकर्ता या मंडळामध्ये। आपण बाप्पांची मूर्ती बघितली, खूप सुंदर आहे, विनायकी अवतारामध्ये आहे। तर ही कॉन्सेप्ट कशी बनवली आणि तुम्ही तयार केली, तर त्याच्याबद्दल माहिती आपण थोडीशी मंडळाचे अध्यक्ष सेक्रेटरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। विनायक बाप्पाची 34 फूट मूर्ती जी आपल्याला दिसत आहे, त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की बाप्पाने विनायक रूप का घेतलं। गणेश पुराणानुसार अंधक नावाचा राक्षस होता, त्या राक्षसाने हाहाकार मानला होता, धुमाकूळ घातला होता आणि त्याची मदत इथपर्यंत गेली की त्याने देवी पार्वतीचा हात पकडून तिला तू माझी पत्नी बन अशा प्रकारे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा पार्वतीने आपल्या शंकराचा धावा केला, आपल्या नवऱ्याचा पतीचा। तेव्हा शंकराने रागाने त्याच्या हातातलं त्रिशूल त्या अंधक राक्षसाच्या पोटात घुसवलं। त्याच्यानंतर ज्यावेळेला अंधक राक्षस रक्तबंबावरून जमिनीवर पडला तो तेव्हा त्याच्या रक्ताच्या एक एक थेंबानुसार थेंबाप्रमाणे अनेक अंधक राक्षस निर्माण व्हायला लागले आणि ते काय आटोक्यात यायला तयार नव्हते। तेव्हा देवी पार्वतीने आपल्या स्वतःच्या चौसष्ट योगिनी रूपी शक्तीचा दावा केला, आवाहन केलं त्यांना आणि त्या 64 योगिनी रूपी सर्व शक्ती प्रकट झाल्या आणि त्या अंधक राक्षसाचे जे रक्त आहे ते भाषण करण्यास सुरुवात केली। परंतु ते अंधक राक्षस कमी होऊ लागले परंतु संपले नाही। त्यामुळे नाईलाजाने पार्वती हतबल झाली। तेव्हा साक्षात आपला बाप्पा गणेश आईसाठी धावून आला, मात्र तू काय काळजी करू नकोस, मी या अंधक राक्षसाचा निपात करतो। नंतर श्री गणेशाने स्त्री रूपामध्ये म्हणजे विनायक रूप, त्याला विनायक रूप म्हटलं जातं, गणेशाने म्हटलं जातं, गजानने म्हटलं जातं, बरीचशी नावं आहेत आंध्र प्रदेशमध्ये, पुण्यामध्ये आणि बऱ्याचशा ठिकाणी आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांची मंदिर आहेत। तर बऱ्याच लोकांना या गोष्टी माहीत नाहीत आणि ते आम्ही माहिती करून देण्यासाठी ही यावर्षी देवी विनायकीची स्थापना केलेली आहे। महत्त्वाची गोष्ट त्यावेळेला असं होतं की श्री गणेशाने म्हणजे गणपती बाप्पाने स्त्री रूपामध्ये येऊन म्हणजे विनायकीच्या रूपामध्ये, जिला विनायकी रूप म्हटलं जातं, त्याच्या रूपामध्ये येऊन आपल्या स्वतःच्या गजमुखी असल्यामुळे स्वतःच्या सोंडेने त्या अंधक राक्षसाचं संपूर्ण शरीरातलं संपूर्ण रक्त पिऊन टाकलं, जमिनीवर एकही रक्ताचा थेंब न सांडता। अशा प्रकारे अंधक राक्षसाचा निपात झाला आणि आमचं मोरळ यावर्षीचं हेच आहे की जी समोर आपल्यासमोर जी नारी शक्ती दिसते आहे त्या नारी शक्तीने पण स्वतःला कमी समजू नये की आपल्यामध्ये पण ताकद आहे, आपल्यामध्ये पण शक्ती आहे। जशी देवी पार्वती आणि बाप्पाचं एकत्रित रूप विनायकी रूपामध्ये आपण इथं दाखवलेलं आहे, तशाच प्रकारे तुमच्यामध्ये पण शक्ती आहे हे असं आम्ही महिलांना आवाहन केलेलं आहे आणि तुम्ही काही करू शकता। त्यामुळे अन्यायाचा प्रतिकार करा, अन्यायाविरुद्ध पेटून उठा, असे आम्ही सर्व नारी शक्तीला आम्ही ह्या आमच्या या विनायक बाप्पाच्या माध्यमातून किंवा ह्या संकल्पनेतून आम्ही सांगू इच्छितो। धन्यवाद। गणपती बाप्पा